निसर्गरम्य कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हा एक रमणीय परिसर. याच गुहागर तालुक्यात वेळणेश्वर हे पर्यटकांना मोहात पाडणारे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. वेळणेश्वर या गावाचा इतिहास प्राचीन असून तो 1200 वर्ष मागे जातो. या गावाचे प्रमुख महत्त्व म्हणजे येथे असलेले वेळणेश्वराचे प्राचीन शिव मंदिर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर येथे जाण्यासाठी आपण पुणे भोर महाड चिपळूण या मार्गे जाऊ शकतो. इतरही पर्याय बरेच आहेत. तुम्ही सातारा जिल्ह्यातून पाटण तालुक्यातून सुद्धा प्रवास करू शकता. आता मी कोकणातील म्हणजे रत्नागिरीच्या पूर्वेकडील बाजूचं असलेलं प्रसिद्ध मंदिर आहे हे वेळणेश्वर. हे शंकर महादेवाचं मंदिर आहे आणि आपण एक 10 किलोमीटर अलीकडेच आहे त्या मंदिरापासून. आणि ते मंदिर कसं आहे त्याचा थोडाफार इतिहास जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अत्यंत सुंदर ठिकाण आहे हे. एकदम समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेलं पुरातन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. एक क्षणार्धात पोचू आपण, मंदिराचं दर्शन घेऊ, तिथेच आपण सनसेटही पाहूया. श्री वेळणेश्वर क्षेत्र हे जवळजवळ 2000 वर्ष जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथे श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरू ठेवण्याची प्रथा आहे. जवळपास 4000 घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस येतो ही एक श्रद्धा आहे. अतिशय रम्य असा समुद्र किनारा आणि या किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य शिवालय. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर जवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्र. घाट वाटेने गाडी समुद्र सपाटीला आली की नारळ सुपारींच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाद आपल्या कानी पडायला लागते आणि मग अचानकपणे एखादं शिव मंदिर आपल्या समोर येतं. नमस्कार, मी आत्ता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर आहे हे वेळणेश्वर. वेळणेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेलं हे मंदिर एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे. एकदम नारळाची गर्द झाडीमध्ये असलेलं हे मंदिर आणि याच्याच मागे एकदम अथांग पसरलेला समुद्र किनारा. इतकं सुंदर वातावरण आहे. तुम्ही एक दिवस येथे येऊन अवश्य भेट देऊ शकता. आत्ता हे मंदिर आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याप्रथम आपण अगोदर दर्शन घेऊयात आणि मग इथला इतिहासही जाणून घेऊया. आणि या मंदिराचं सांगायचं म्हणलं तर महाशिवरात्रीला इथे खूप भाविकांची प्रचंड गर्दी असते. तर चला आपण या मंदिराचं दर्शन घेऊया. कोकणातील मंदिरांच्या दीपमाळा नेहमीच खूप आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात. इथे त्या आवर्जून पाहाव्यात अशाच सुंदर आहे. पेशवेकालीन बांधकामातील महिरपी आकाराच्या कमानीही नक्की पाहाव्यात. मंदिर आवार खूपच मोठा आहे. त्यामध्ये 9-10 मीटर उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर 4ही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर 5 फण्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात 2.5-3 फुटी लांबीची शिवपिंड असून त्यावर शंकराच्या मुखवट ठेवून पोशाख घालतात. शिवपिंडीवरही 5 फण्यांचा नाग आहे.
पिंडीच्या मागे कोनाड्यात पर्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल रुक्माईची पाषाण मूर्ती आहे. मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत. स्थानिक लोक काळभैरवाला कौल लावताना पाहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी. श्री वेळणेश्वर क्षेत्र हे जवळजवळ 2000 वर्ष जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथे श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरू ठेवण्याची प्रथा आहे. जवळपास 4000 घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस येतो, ही एक श्रद्धा आहे. श्री वेळणेश्वराचा उत्सव हा महाशिवरात्रीपासून 3 दिवस चालतो. इथं लघुरुद्र अभिषेक, दुधाचा अभिषेक अशा विविध पूजा केल्या जातात. इथे असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या खिडकीत असलेली जाळी ही नागाच्या आकारातील आहे. वेळणेश्वर या समुद्रकाठच्या गावाला सृष्टीचा वरदास्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळांमध्येही वेळणेश्वर गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. तीव्र उतरांच्या वळणावळणांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो. वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे 1200 वर्षापूर्वीपासून इथे गाव वसलेले आहे. वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजे या गावाचाच इतिहास आहे. आता मंदिराचं दर्शन घेतलंय. मंदिराच्या बॅक फ्रंटला पण तुम्ही कार लावू शकता आणि तुम्ही बीचवर जाऊ शकता. मंदिराच्या साईडनेच रोड चाललेला आहे. आता आपण बीचवर जाऊया आणि सनसेटचा एक आनंद लुटूया. सभोवताली नारळ, पोफळीच्या बागा, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्रकिनारा, त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर. गावातील गावकऱ्यांच्या मते 12व्या शतकात इथे छोटेसे मंदिर होते, त्यावेळी त्यास वेळोबा म्हणतात. सुंदर असं वेळणेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन मंदिराच्या मागे असलेला हा वेळणेश्वर एकदम लांब पसरलेला आहे. बऱ्यापैकी 1.5-2 किलोमीटर लांब असावा हा. वाळूसुद्धा पांढरी शुभ्र आहे. एकदम मागे बघितलं तर नारळाची गर्द झाडी आणि मंदिराचं दर्शन घेतलं की बॅक साईडला हल्ले घेतलं आणि तिथे सनसेट पाहण्याचा एक आनंदच वेगळा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज वीकेंड सुट्टी आहे, गर्दी खूप कमी. तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे गर्दी नाही म्हटलं तरी चालेल. तुम्हाला जर कमी गर्दीमधले प्लेसेस हवे असतील तर हा एकदम राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आणि कमी क्राऊड असल्यावर तुम्हाला इथे निवांत शांतताही भेटेल, बऱ्यापैकी वेळही भेटेल.
वेळणेश्वरास खरोखरीच निसर्गाचा वरदास्त लाभला असून नारळी पोपळीच्या बागा, स्वच्छ समुद्रकिनारा आणि लाटांच्या धीरगंभीर आवाजात अनुभवास मिळणारी शांतता या गोष्टी वेळणेश्वरच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. त्यामुळे निसर्गाच्या कुशीत वेळणेश्वरास एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवी. इतका हा शांत निवांत समुद्र. मंदिराचं दर्शन, वेळणेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन हा अथांग पसरलेला समुद्र आणि आपल्या हा एकदम स्वच्छ वाळू दिसते. त्याची वाळू बघितली आपण तर चांगली स्वच्छ वाळू आहे. हीच तर ओळख आहे उत्तर कोकणाची. आता आपण दर्शन घेतलं, या बीचवर फेरफटका मारला आणि हा सुंदर असा सनसेट आहे तोही आपण अनुभवलेला आहे. तर चला आपण तर नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहे तो आहे गुहागर. गुहागर एक सुंदर असा बीच आहे, इथून फक्त 12 किलोमीटर आहे. तोही आपण पुढच्या व्हिडिओ पाहू शकता अवश्य.